तेव्हा माझ्याकडे आली ते आमचे परम मित्र राम महाराज असतील व तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी. आता सेवेला साथसंगत करण्याकरता माझ्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने सर्वश्रेष्ठ मंडळी, माझ्या वयाचा एक सुद्धा या ठिकाणी उभा नाही. बसलेले आहेत, वाजवणारे आहेत, पण उभा राहणारा माझ्या वयाचा एक सुद्धा नाही. तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज ज्यांचं कीर्तनाला सौजन्य ज्ञानदेव पंढरीनाथ काळे, कुंडलिक निवृत्ती काळे यांचा आपल्या कीर्तनाकरता सौजन्य आहे. सौजन्यकर्त्याचं नाव घेतलंच पाहिजे, कारण कीर्तन होस्तर जरी त्यांची गरज नसली तरी कीर्तन संपल्यावर त्यांची गरज आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नाव काय कुणाचे घेत नाही, माझ्या काय कुणी परिचयाचं नाही. सर्वांचे चेहरे पाहिलेले, ते दोन महाराज तर माझ्या परिचयाचे आहेत. जास्त नावामध्ये वेळ न घालवता आपण आपल्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. या संपूर्ण जगामध्ये मानवाच्या रूपामध्ये जगणारा जो समाज आहे, अर्थात जे मानव आहे, तुम्हा सर्वांना आधीच सांगू का मी, कीर्तन सगळं हसवण्याकरता होणारच नाही आणि रडवण्याकरताही होणार नाही. बिनधास्त झोप आली ना, बिनधास्त झोपा. जाताना मी तुम्हाला उठवून जाईल, काही हरकत नाही. मी म्हणणार नाही तुम्ही का झोपले, मी म्हणणार नाही तुम्ही का टाळ्या वाजवल्या, अजून तर नाही वाजवल्या, पण तुम्ही का विठ्ठल विठ्ठल मुखाने नाम म्हटलं नाही, मी काहीच म्हणणार नाही. तुम्हाला ऐकू वाटलं ऐका, नाही तर निवंत झोपा. विठ्ठल विठ्ठल. मानवाच्या रूपामध्ये जो जगणारा समाज आहे, अर्थातच जे मानव आहे